श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कसे सगळे मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आजचा विषय मी थोडे प्रश्न असतील तुमच्या मनात, त्या प्रश्नांविषयी उत्तर देईल थोडक्यातच। तर आपलं षडरात्री येणार आहे 13 ते 18 या कालावधीमध्ये। चंपाषष्ठी जी असते ती आहे 18 तारखेला। 18 तारखेला चंपाषष्ठी येत आहे आणि आपल्याला जे 13 तारखेपासून आहे ते आपलं होणार आहे षडरात्री बोललं जातं, बरोबर। षडरात्रोत्सव बोललं जातो हा खंडोबा महाराजांचा। तर त्या कालावधीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे। तर बऱ्याच महिलांना प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची मी थोडक्यात उत्तरं देणार आहे। पारायण कसं करायचं, काय करायचं, कोणत्या ग्रंथाचं करायचं ते मी सांगितलेलं आहे ऑलरेडी आधीच। म्हणून का सांगितलं होतं, कारण ग्रंथ नसतील तुमच्याकडे तर तुम्ही मठातून केंद्रातून ते ग्रंथ अवेलेबल करून घ्या, म्हणून मी आधीच बनवलेला होता। पण म्हणजे मला असं विचारण्यात आलं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे की आपण म्हणजे घट मांडायचे का, घट म्हणजे काय। बऱ्याच महिलांना याविषयी काही एक माहिती नाही। जे षडरात्रोत्सव चालू असतं तर घट म्हणजे काय किंवा का मांडायचे किंवा का करायची, बऱ्याच महिलांच्या घरात मांडत नाही। म्हणजे घट जे बसवले जातात खंडोबांचे ते बसवत नाहीत। तर त्याविषयी मला थोडं बोलायचं होतं तुमच्यासोबत। तर आपल्या घरात बघा, जसं नवरात्रीमध्ये कुलदेवी जे असतात 3.5 पीठं आहेत आपले, बरोबर। 3 महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राजराजेश्वरी या चारही आपल्या कुलदैवत आहेत महाराष्ट्राच्या, बरोबर। यांची आपण नवरात्र साजरी करत असतो। तर पूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत जे आहे ते खंडोबा महाराज आहेत। हां, थोडे 90% लोकांचं असेल, 10% लोकांचं वेगळे कुलदैवत आहे। मग बऱ्याचशा लोकांच्या मनात काय आहे की ताई मग आमचं दैवत तर खंडोबा नाही आहेत, दुसरे आहेत, मग आपण करू शकतो का। आता बघा, तुमचं कुलदैवत दुसरंही असलं तरी मी तुम्हाला सांगेल। आपलं जसं आता माझी आहे तुळजापूरची आई माझी कुलस्वामिनी आई आहे, बरोबर, कुलदेवी आहे। आणि तुमची आहे रेणुका माता। पण आपण काय करत असं, ग्रंथाची जी नवरात्र असते, नवरात्रमध्ये आपल्याला काय सांगण्यात येतं की कुलदेवीची आपल्याला सेवा करायची, बरोबर। मग कुलदेवीची सेवा काय आहे, कोणत्या ग्रंथाचं पारायण करतो आपण, दुर्गा सप्तशतीचं करत असतो। त्या प्रकारेच कुलदेव जे आहेत, खंडोबा असोत किंवा तुमचे दुसरेही असू द्यात जे आहेत ते, तर त्यांच्यासाठी आपल्याला जे श्री मल्हारी सप्तशती हा जो ग्रंथ आहे, जसा दुर्गा सप्तशती आहे तसा मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आहे। या ग्रंथाचं पारायण सगळ्यांना करायला चालेल, म्हणून ही सेवा आपण सगळ्यांनीच करायची आहे। मनात काहीही शंका आणू नका की माझं कुलदेव मल्हारी नाही आहेत, खंडोबा नाही आहेत, तर मग मी ही सेवा करू की नको, की माझा कालावधी दुसरा आहे का कुलदेवची सेवा करायची, तसं काही एक नाही आहे। तर या 6 दिवसांमध्ये तुम्ही तुमचे कुलदेव कुठलेही असू द्यात या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात। हा एक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला दिलेलं आहे। आता त्याच्यानंतर दुसरं असं आहे की ताई आमच्या घरी घट बसवले जात नाही, म्हणजे जसं घटस्थापनेला आपण देवीचं घट बसवतो, बरोबर, तसं आमच्या खंडोबांचा घट बसवला जात नाही, मग आपण सेवा करायची का। घट बसवला जावोत किंवा नाही बसवला तरीही तुम्हाला सेवा करायला चालेल। आपल्या देवघरासमोर आपण बसायचं, ही सेवा करू शकतो, जी तुम्हाला सांगितलं मी, ग्रंथ वाचन करू शकतात। ग्रंथाचे पारायण जसं कुलश्री म्हणजे आपली कुलश्री म्हणजे आपण घरातल्या महिला ज्या असतात कुलदेवीची सेवा करत असतो, बरोबर, प्राधान्य कोणाला असतं, कुलश्रीला असतं। तसंच आपल्याला या षडरात्रींमध्ये जो ग्रंथ मल्हारीचा वाचला जातो हा ग्रंथ पुरुषांनीच वाचायचा असतो असं बोललं जातं। पण आजकालच्या याच्यात माझ्या घरापासून तर तुमच्या घरापासून पुरुषांना कोणालाही वेळ नसतो, किंवा बरेच क्वचित अशी घरं आहेत की तिथे माणसं किंवा पुरुष मंडळी हा ग्रंथाचं पारायण करतात। म्हणजे ते भाग्यवानच समजेल मी ज्या घरात म्हणजे माणसं पुरुष जे असतात ते पारायण करत असतील, कारण कोणत्याच घरात सहसा पुरुष जे असतात ते पारायण क्वचितच करत नाहीत। तर मग त्यावेळी आपण काय करायचं, तर महिलांनी केलं, या ग्रंथात कुठेही लिहिलेलं नाही आहे की म्हणजे महिलांनी करायचं नाही, असं नाही, पुरुषांनी केलं तर आपण करू शकतो। आता बऱ्याच महिला बोलतील ताई ऑलरेडी आमच्या सेवा चालू आहेत, स्वामी चरित्र सारामृत असू द्या, गुरूंचं, तुम्हाला सांगू का, गुरूंची सेवा जेवढी महत्त्वाची असते ना तेवढीच कुलदेव आणि कुलदेवी यांची पण सेवा खूप महत्त्वाची असते। म्हणून जेवढं गुरुबळ आपलं स्ट्रॉंग होतं तेवढंच यांचंही आपल्या संसार जो असतो ना, सांसारिक जीवनामध्ये कुलदेवी आणि कुलदेव यांची सेवा खूप महत्त्वाची असते आणि यांची सेवा आपण केली तरच गुरु पण आपल्या पाठीशी उभे राहतात। म्हणून तुम्हाला सांगेल, फक्त 5 दिवस आपली धावपळ राहील, जास्त नाही राहणार। 5 दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त नाही बोलत तुम्हाला, पण निदान 5 तरी पारायण करा,
जास्त नाही बोलणार, जास्त केले तर अतिउत्तम, त्याबद्दल म्हणजे प्रश्नच नाही आहे, पण निदान हे 5-6 दिवसामध्ये 5 तरी पारायण तुम्ही करा. जर तुमच्या घरात कोणी दुसरं करत असेल, पुरुष जर करत असतील तर अतिउत्तम, ते करत असतील तरीही चालेल, काही एक हरकत नाही. तर एवढी सेवा तुम्ही करू शकतात. आता तुम्ही बोलाल टाक मांडणी करत नाही, तर मग आम्ही सेवा या पारायणाची करू शकतात. आणि तुम्हाला एक सांगेल की अखंड दिवा प्रज्वलित करणं ही सेवा आपल्या सगळ्यांच्या घरात व्हायला पाहिजे. बाकी तुम्ही टाक मांडता येत नाही, मांडता येत, तळी भरायचं सासू करते मी नाही करणार, मग सासूबाई करतात, मग उगाच मला प्रथा नाही पाडायची, अशा गोष्टी काही असतील ना, तुम्ही फक्त अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे 6 दिवसासाठी. जसं आपण कुलदेवीचं केलं अखंड दिवा प्रज्वलित करणं, तसं 6 दिवस आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे कुलदेवांसाठी. तर ती सेवा तुम्ही करू शकतात. आणि कुलदेवांचा जो मंत्र आहे तो आपल्या या ग्रंथामध्ये दिलेला आहे, तो आपण एक माळ जरी केलं तरीही चालेल. ह्या ग्रंथाचं पारायण एका बैठकीत करायचा प्रयत्न करा. कसं करायचं ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. साडी परिधान करायची, काचेच्या बांगड्या घालायच्या, तुम्ही हातात 1-1, 2-2 का असत ना, हळदी कुंकू कपाळी लावा. पण हळद मी सांगेल तर नक्कीच लावा. भंडारा असतो तुमच्या घरात जर असेल कुलदेवांचा भंडारा, तर तो भंडारा जर पुरुष असतील पुरुषांच्या कपाळी रोज भंडारा लावा. हे 6 दिवस तरी निदान लावा. मुलांना लावा, पुरुषांना लावा, आपण स्वतःही लावायचं आहे. आणि ही 6 दिवस आपल्याला सेवा करायची मल्हारींची. तर या प्रकारे आपल्याला सेवा करायची. काही नाही, सोपं आहे. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमचा वेळ जसा साध्य होईल तसं तुम्हाला पारायण करायचं आहे. आणि तुम्हाला सांगेल की आपण हे पारायण दर रविवारी पण करू शकतो. जसं आपण कुलदेवीची सेवा केव्हा करतो बघा, मंगळवार आणि शुक्रवार हे 2 वार असतात, आपण कुलदेवीची सेवा करतो बरोबर. दुर्गा सप्तशतीचं एखादी पारायण आपल्याला वाटतं कधीतरी की आपण करावं, तर आपण करत असतो बरोबर ना. तर त्याच प्रकारे जर तुम्हाला नाही जमलं तर घरातले पुरुष जर असतील त्यांनी केलं तर अतिउत्तम, किंवा आपणही केलं तरी चालेल. तर दर रविवारी आपले गुरुमाऊलींनी सांगितलेले की दर रविवारी ह्या ग्रंथाचं एक तरी पारायण करायला हवं. म्हणजे कधीतरी तुम्ही महिन्यात एकदा का करत तरी करा, किंवा मग आपण रोज 2 अध्याय पण वाचते ना, असं करत करत आपल्या 14 अध्याय याच्यात, तर 7 दिवसात एक पारायण होऊन जाईल. तर 2 अध्याय पण रोज वाचलेत ना आपण नित्य रोजच्या रोज, तरी पण आपले एक पारायण होईल. म्हणजे कसं कुलदेवांची आपल्याला सेवा, कुलदेवीची सेवा सगळेच करत असतात, पण कसं असतं आईची सेवा करणं आहेच आहे, पण त्याच्या आधी आपल्याला वडिलांची सेवा करायची असते. कुलदेव म्हणजे काय, आपल्या कुलाचे वडील असतात ते, म्हणून आधी वडिलांची सेवा करायची असते आणि मग आईची सेवा करायची असते. पण बरेच लोक कुलदेवांची सेवा माहिती नसते, म्हणून तुम्हाला सांगेल की नक्कीच ही सेवा करा. अजून तुम्हाला काही प्रश्न वाटला असेल मनात तर नक्कीच विचारा. उपवास वगैरे तुम्हाला करता आला तर करा. नवरात्रीत आपण उपवास करत असतो, मग षडरात्रीमध्ये पण उपवास करायचा का? जर करता आला तर एखाद दिवस, म्हणजे पुरुषांनी केला तर ठीक आहे, नाही केला तरी हरकत नाही. त्याच्यात काही दिलेलं नाही की उपवासच करावा. तर या पद्धतीने आपण करू शकतो, काही हरकत नाही, नक्कीच करा. तळी कशी भरायची, काय भरायची, किंवा षडरात्रीला जी चंपाषष्ठी त्याची पूजा मी नंतर टाकते तुम्हाला. आणि मी सगळ्यांना सांगेल, सगळ्यांनी ही सेवा करा. आपली अमावस्या संपली की दुसऱ्या दिवशी लगेच आपली षडरात्री चालू होत असते. षडरात्री म्हणजे आपले जे शंकर आहेत, शंकर भगवान आहे, त्यांचाच अवतार घेतलेला होता. जे आपले मल्हारी आहेत त्यांनी दैत्यांचा वध करण्यासाठी मनी अवतार घेतलेला होता मार्तंडाचा. म्हणून ती कथा जी जो सार आहे युद्धाचा 6 दिवस चाललं होतं त्याच्या याच्यात दिलेलं आहे. जसं आपलं दुर्गा सप्तशतीमध्ये दिलेलं आहे ना, तसं ह्या ग्रंथामध्ये तो वध कसा केलेला आहे शंकर भगवानांनी मार्तंड भैरवाचं रूप घेऊन, ते सगळी माहिती दिलेली आहे. आणि नक्कीच करा. याच्यात आरतीही दिलेली आहे. तुम्ही एक वेळ जरी आरती घेता आली तरी घ्यायची. आपण स्वामी महाराजांची आरती घेतो बरोबर, तेव्हाच आपण मग यांची पण आरती घेऊन घ्यायची. 5 दिवस 6 दिवसाची पूजा आहे फक्त, पण नक्कीच करा एवढं सांगेल तुम्हाला. आणि आपल्यावर कृपा दृष्टी ही सदैव राहील कुलदेवांची, एवढं सांगेल. आपल्या घरात जे संसारमध्ये प्रॉब्लेम चालत असताना ते थोडे मार्गी लागायला, म्हणजे नक्कीच मार्ग मोकळे होतील. लग्न न जमणे, बऱ्याचशा गोष्टी असतात. संसार आहे चालू आहे, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांच्या घरात असतो. एकही घर असं नसतं की जिथे प्रॉब्लेम नसतो. म्हणून आपल्याला आशीर्वाद प्राप्तीसाठी ह्या सेवा करणंही तेवढं आवश्यक असतं, तेवढंच सांगेल. तर चला मग, जी सांगितलेली सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथे सांगते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.